श्रेयस कदम हे दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय टीम प्रिवान 11 या संघाकडून आणि गोलंदाजीसाठी जिशान षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचे हे षटक डबल ट्रबल ओव्हर आणि या मॅचला आता होते सुरुवात सामना क्रमांक 2 पहिलाच बॉल प्रचंड वेगात हाताळलाय धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चौथी धाव पूर्ण केली आहे या एकेरी धाव्याच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय सुरुवात झाली आहे धावांचा डोंगर रचायचा पहिली बॅटिंग करत असताना टीम प्रिवान 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय टीम ताई पॅकर्स नाणेफेकीचा कौल देखील आपण जर पाहिलं तर टीम ताई पॅकर्स या संघाने जिंकल्यानंतर मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय श्रेयस कदम बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ओहो चांगला बॉल प्रचंड वेगात बॉल हाताळला होता आणि आता वाईट बॉल पंचकृषी करतायत स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये ओंकार तावडे आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सरसुबोध गडसे असे दोन मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील कालच आपण पाहिलं तर कोल्हापूर या ठिकाणी जाऊन मात्र मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूने पटकावले तोच फलंदाज आपण पाहतो इन ऍक्शन श्रेयस कदम स्ट्रायकिंगला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय टीम प्रिवान 11 या संघाकडून आणि त्याच्या समोर मॅन म्हणून संपूर्ण भारतभर ज्या खेळाडूची ख्याती आहे तो केतन वामन मात्र इन ऍक्शन पाहायला मिळतोय यावेळेला आपटलेला बॉल स्ट्रोक खेळलेत आणि बॉल पाठवले देखील सीमारेषा पलीकडे चौकार येताना पाहायला मिळतोय पॉवर प्लेचं षटक आहे या षटकामध्ये जेवढ्या धावा करणार तेवढ्या धावा मात्र डबल होणार आहेत हा स्पर्धेचा नियम आहे आणि एक विशेष डिझाईन केलेला बॉल देखील आपण पाहतोय विशेष मॅन्युफॅक्चर केलेला बॉल सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा सीमवाला बॉल आपण पाहतोय या पहिल्या षटकामध्ये आणि त्या षटकामध्ये आपण पाहतोय श्रेयस कदम यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय ओ यावेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला आणि ती एक धाव मात्र धावून देखील पूर्ण केली आहे एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 7 या आकड्यावर केतनसाठी पुढचा बॉल प्रचंड वेगात पुन्हा एकदा पाहायला मिळालाय आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे धावसंख्या 1 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल धावफलकावरती 8 या आकड्यावर हो यावेळेला देखील आडव्या बॅटने फटका खेळले आहेत आणि बॉलला पाठवले मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी श्रेयस कदम यांच्या बॅटमधून आला हा षटकार क्रिकेट विश्वातले तारे सितारे इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत आजच्या संपूर्ण दिवसामध्ये श्रेयस कदम केतन मात्रे आकाश फिंदारी या इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत सागर रणपिसे नजित मोहिते देखील इन ऍक्शन पाहायला मिळतात या मॅच मध्ये यावेळेला बिग हिट व्हॉट अ शॉट स्टँड अँड डिलिव्हर हँडसम बिग हिट श्रेयस कदम यांच्या बॅटमधून दमदार षटकार येताना पाहायला मिळतोय आणि आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 20 धावा म्हणजे पॉवर प्लेचं षटक होतं तब्बल 40 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत
पावतीचे षटक, जेवढ्या धावा या षटकामध्ये होणार तेवढ्या धावा डबल, म्हणजे 20 धावा बनवल्या होत्या बॅटिंग करत असताना श्रेयस आणि केतनने. 20 धावा नंतर मात्र पॉवर प्लेचे षटक असल्या कारणास्तव मात्र 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगल्या फॉर्म मध्ये सध्या मात्र श्रेयस कदम, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून आपण पाहतोय केतन म्हात्रे आणि श्रेयस कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी रोहित यांना आमंत्रित केलं जाईल. एक युवा टॅलेंटेड डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, फिरकीचा जादूगार, सध्या मात्र त्याची देखील छाप पाहायला मिळते प्रत्येक स्पर्धेमध्ये. तोच गोलंदाज आता षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी टीम ताई पॅकर्सच्या संघाकडून पाहायला मिळतोय. समोर आपण पाहतोय केतन म्हात्रे, बायकर मॅन फ्रॉम वाकळण डोंबिवली. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. आतापर्यंत एक चौकार 2 षटकार पाहायला मिळाले श्रेयस कदमच्या बॅटमधून. 40 धावा धावफलकावरती. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. हो, पहिला बॉल फिरवलाय. हीच खासियत राहिली आहे गोलंदाजाची, ही ओळख राहिली आहे. कारण फिरकीचा जादूगार म्हणून सध्या त्याची देखील छाप पाहायला मिळते. आणि पहिलाच बॉल जेव्हा त्याने हाताळला, प्रचंड बॉल देखील आपण पाहिलं तर फिरला पडल्यानंतर, आणि हा डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. यावेळेला देखील फिरलेला बॉल झेल घेण्याचा प्रयत्न करतोय रोहित. बॉल पर्यंत पोहोचेल का? यस, विकेट आली आहे. केतन मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का टीम प्रिवान 11 या संघाला, कारण महत्वाची विकेट, हीच विकेट महत्वाची होती. ती विकेट मात्र या गोलंदाजाने मिळवली आहे. पहिला बॉल हाताळल्यानंतर पहिला बॉल बीट झाले, दुसरा बॉल पुन्हा एकदा फिरकी, आणि त्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय फलंदाज केतन म्हात्रेला. विकेट. मुजम्मिल आलेत बॅटिंगसाठी. डावखुरा हाताचा फलंदाज मुजम्मिल चांगल्या फॉर्म मध्ये हा देखील फलंदाज. विकेट मिळवून दिले रोहितने आपल्या संघाला. फिरकीचा जादूगार. ओ, लो फुल टॉस बॉल होता, पिक करण्याचा प्रयत्न, फिल्डर चूक होते आणि बॉल निघून गेल्या वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. चौकार येताना पाहायला मिळतोय मुजम्मिलच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक, चांगला कन्वर्ट पाहायला मिळाला. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न केला. लो फुल टॉस बॉल त्याला पिक करत असताना पाठवला बॉलला सीमारेषा पलीकडे मुजम्मिलने. चौकार त्याच्या बॅटमधून. रन झाले धावफलकावरती 44 ऑन बोर्ड. हो, पुन्हा एकदा फिरल्यानंतर बॉल जाऊन आदळला यष्ट्यांवरती, आणि विकेट देखील येताना पाहायला मिळते. मुजम्मिल माघारी परतलेत.
या षटकामध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण या षटकामध्ये आपण पाहिलं तर केतन मात्रेची विकेट त्याने मिळवली, मुजम्मिलची विकेट आता तो मिळवतोय आणि दोन गडी आता माघारी परत 44 धाव फलकावरती झाले टीम प्रिवान 11. नवीन फलंदाज पावसाळी रबर बॉल ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवले तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नागेश वाडेकर. चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाज, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि मागील मॅचचा विचार केला तर पहिल्याच मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 26 धावा त्याने बनवल्या होत्या. तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नागेश वाडेकर. नागेश वाडेकर हो यावेळेला सोडून दिलेला बॉल आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल का पाहिजे. आणि आता पंचांकडे पाहावं लागेल कारण लेगस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित करतात आणि एकूण 3 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 47. थोडीशी दिशा चुकली. हो यावेळेला देखील चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल, रन मात्र मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून. फिरकीचा जादूगार त्याने 2 विकेट मिळवल्या या षटकामध्ये. 7 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेत. रोहितला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 टीम टाई पेकर्सच्या संघाकडून. हो पुन्हा एकदा चेंडूने वळण घेतलंय. यस स्लिप मध्ये थैना थोंका देसाई झेल त्यांनी टिपलाय आणि आता आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळते. नागेश वाडेकर आउट. एका षटकामध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला या गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, कारण अक्षरशः आपण पाहिलं तर या षटकामध्ये अवघ्या त्याने 7 धावा खर्च करत असताना 3 मोठ्या विकेट्स. पहिली विकेट केतन म्हात्रेची आली, दुसरी विकेट मुजम्मिलची आणि आता नागेश वाडेकर देखील माघारी परतलाय. नवीन फलंदाज अजित मोहिते या संघाचा आधारस्तंभ म्हणून सध्या मात्र तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजित मोहिते. श्रेयस अजूनही मैदानामध्ये. नवीन गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. पंकज स्वतः कर्णधार म्हणून टॉस देखील त्यांनी जिंकला. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि आता हे षटक हाताळण्यासाठी देखील स्वतः पंकज पाटील. षटक क्रमांक 3 रन झाले धाव फलकावरती टीमच्या आता 47. लॉस ऑफ 3 विकेट टीम प्रिवान 11. पहिला बॉल षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल लो फुल टॉस होता. पी करण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला डीप मधून फिल्डर रोहित बॉल पर्यंत पोहोचले. एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. रन झाले धाव फलकावरती 48. धावांचा डोंगर असण्याचा प्रयत्न केला जातो टीम प्रिवान 11 या संघाकडून. पण दुसरं षटक जे षटक टीम टाई पेकर्सच्या संघाला गरज होती त्या षटकाची आणि ते षटक मात्र रोहितने हाताळल्यानंतर त्या षटकामध्ये त्याने 3 विकेट्स पटकावल्यात. अजित मोहिते अजित मोहितेसाठी पुढचा बॉल फुल टॉस होता. चूक झाली आहे रोहित कडून. त्याच्या डोक्यावरून बॉल फरार. येतोय चौकार. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते रोहित. थोडीशी चूक झाली त्याच्याकडून. 1 बाउन्स त्याच्या डोक्यावरून बॉल निघून गेला चौकारासाठी. रन झाले धाव फलकावरती आता 52. अजित यांच्या बॅटमधून आज चौकार आलाय. पुढचा बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला बॉल व्हाईट बॉल पंच घोषित करतात. अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. रन झाले धाव फलकावरती आता 53. पहिल्या मॅच मध्ये टीम प्रिवान 11 संघाने विजय मिळवला. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय टीम टाई पेकर्स यांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरले. पहिली फलंदाजी करत असताना टीम प्रिवान 11. स्लोअर 1 डिलिव्हरी पाहायला मिळाली. गतीमध्ये परिवर्तन. एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 54. पहिल्या षटकामध्ये 20 धावा. ईशानचं ते महागडे षटक थोडंसं त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं होतं रोहितने. आता पंकज पाटील स्वतः संघाचा कर्णधार म्हणून हे षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे.
हो, यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे पाहिलं जाईल आणि आता वाईड बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव येताना पाहायला मिळेल. रन झाले धावफलकावरती 55 अवे फ्रॉम द बॉडी. बॉल हाताळण्याचा प्रयत्न सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय पंकज पाटील. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय पंकजच्या माध्यमातून. हा बॉल थोडीशी दिशा देखील चुकली. वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय. 55 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. हो, यावेळेला देखील स्लो डिलिव्हरी, गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा पाहायला मिळतंय आणि आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगलं षटक राहिलंय पंकज पाटील यांचं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 40 धावा खर्च केल्या होत्या जिशानने. त्यानंतर रोहित गोलंदाजीसाठी आला, त्याने 7 धावा खर्च केले आणि तिसरं षटक पंकज पाटील. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवले गोशंकी क्षेत्रात. रन मिळेल 1 धावसंख्येने. पुढे सरकी जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 56. हो, यावेळेला देखील आता मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी आणि तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. थोडीशी चूक होताना देखील पाहायला मिळाली फिल्डर कडून. रन झाले धावफलकावरती 57. म्हणजेच षटक क्रमांक आता 3 चा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 57 धावा धावफलकावरती. 57 ऑन बोर्ड. या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्यात पंकज यांनी. रोहित आलेत पुन्हा एकदा. चौथं षटक. चौथ्या षटकातील पहिला बॉल. बॉल जाईल आरपार. रुबाबदार, धमाकेदार, दमदार षटकार. श्रेयस कदमच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. यासाठी ओळखला जातो हा खेळाडू चांगला फॉर्म मध्ये. त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत आहेत. रन झाले धावफलकावरती आता 63. पहिल्याच बॉलवरती पिक करत असताना बॉल फिरल्यानंतर पिकेला त्याला पाठवलं ऑन साइडला सीमारेषा पलीकडे श्रेयस कदमने. रन झाले धावफलकावरती 63. फुल टॉस, फुल टोल वसूल. हा देखील बॉल गेलाय आरपार. षटकार बॅक टू बॅक दुसरा येताना पाहायला मिळतोय षटकार श्रेयसच्या बॅटमधून. रन झाले धावफलकावरती आता 69 ऑन बोर्ड. महागडे षटक. दुसरं षटक देखील याच गोलंदाजाने हाताळलं. त्या षटकामध्ये त्याने 3 फलंदाजांना रस्ता दाखवल्या. चौथं षटक त्याच गोलंदाजाला आमंत्रित केल्यानंतर त्याच्या 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले श्रेयस कदमने. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. हे भव्य दिव्य आयोजन. याच आयोजनामध्ये हे तारे सितारे इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत श्रेयस कदमचा विचार केला तर त्याने 4 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. हो, यावेळेला देखील पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉल मात्र गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एक धाव आली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 70. श्रेयस कदमचा विचार केला तर तो वैयक्तिक 10 बॉल मध्ये 33 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेला स्लॉट मध्ये बॉल. त्याला प्लॉट मध्ये पाठवलंय. आणखीन एक बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार 76 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावांचा डोंगर रचला जातोय पहिल्या डावामध्ये टीम प्रिवान 11 या संघाकडून. 76 ऑन बोर्ड.
हो, यावेळेला चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण होईल का पाहायचंय आणि ती दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. निसटले थोडेसे त्या ठिकाणी फिल्डर. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. फायदा उचललाय दोन्ही फलंदाजांनी. रन झाले धाव फलकावरती आता 79. धावा धाव फलकावरती झालेत. 14 षटक प्रगती पथावर. आतापर्यंत 3 षटकार या षटकामध्ये पाहायला मिळाले. श्रेयसच्या बॅटमधून अजित मोहिते. हो, अजितच्या बॅटमधून देखील बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. षटकार येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आता 4चा खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 85. महागड षटक, कारण या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आलेत. या षटकामध्ये रोहितने खर्च केले तब्बल 28 धावा. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक. धनंजय आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या पहिल्या डावातील रन झाले धाव फलकावरती आता 85. श्रेयस कदमची बॅट बोली. या मॅच मध्ये षटकारांचा पाऊस त्याने पाडलाय. हो, पहिला बॉल खूपच उसळी घेतली आहे. वाईट बॉल. आणि आता आणखीन एक एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धाव झाल्या धाव फलकावरती 86. हो, यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. आणि आता आणखीन एक वाईट बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्राची धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या आता 1ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 87 आकड्यावर. 87. धनंजय. ओ, यावेळेला बॅटची कडा आणि बॉल जर आपण पाहिलं तर निघून गेलाय गोषांकी क्षेत्रात एका धावेसाठी. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची 88 आकड्यावर. ओ, यावेळेला सोडून दिलेला बॉल. आणखीन एक वाईट बॉल मात्र पंच घोषित करतात. झाले धाव फलकावरती 89. 89 धावा धाव फलकावरती झाल्यात. टीम प्रिवान 11. यावेळेला चांगला बॉल लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचतात. रोहित. एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 90 आकड्यावर. 90. श्रेयस कदमचा विचार केला तर तो वैयक्तिक 44 धावांवरती बॅटिंग करताना पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 5 षटकार 1 चौकार पाहायला मिळालाय. ज्यावेळेला देखील ऑन साइडला फटका खेळलाय फिल्डर राहुल यांना आपण पाहतोय. आणि आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 91 आकड्यावर. 44 धावांवरती बॅटिंग करताना पाहायला मिळतोय बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय. आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल वर हा बॉल गेलाय आरपार.
आणि पंच मात्र घोषित करतायत हा षटकार आणि या षटकाराने मात्र या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हाफ सेंचुरी पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम. आणखीन एक बॉल याही बॉलवरती आक्रमण श्रेयस कदम ज्याच्या नावातच दम त्याच्या बॅट मधून हा षटकार आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 103 103 धावा धावफलकावरती झाल्या टीम प्रिवान 11 आणि आता शेवटचा एक चेंडू शिल्लक 56 नॉट आउट श्रेयस कदम. हो यावेळेला बॉल गेलाय का बाहेर नायनर येईल का श्रेयसच्या बॅट मधून यस आलाय नायनर. या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हाफ सेंचुरी या खेळाडूने ठोकली आहे आणि संपूर्ण स्पर्धेतील पहिला नायनर याच खेळाडूने ठोकलाय ज्याच्या नावातच दम त्याचं नाव आहे श्रेयस कदम. 112 धावा धावफलकावरती टीम प्रिवान 11 113 धावांची गरज असणार आहे टीम टाईपेकरच्या संघाला सामना जिंकण्यासाठी. बॅट बोलली श्रेयस कदमची त्याच्या बॅटमधून धावा आल्या वैयक्तिक नॉट आउट त्याने या मॅच मध्ये बनवले. श्रेयस कदमने 17 चेंडूंमध्ये फ्लॅट फॉर्म मध्ये आहे. काय फलंदाजी केली श्रेयस कदमने. धावांचा डोंगर रचला टीम प्रिवान 11 या संघाने. 112 धावा बनवल्यात 113 धावांची गरज असणार आहे दुसऱ्या डावामध्ये टीम टाई बॅकर्स या संघाला जिंकण्यासाठी. आमच्या विनंतीस मान देऊन अमितजी गोलतकर आणि त्याचप्रमाणे राजेंद्र सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दोघांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
जाऊन मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूने पटकावल्यानंतर मात्र आज मुंबईच्या करी रोडच्या गोदरेज मैदानामध्ये आल्यानंतर 17 बॉलमध्ये 65 धावा त्याच्या बॅटमधून या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्यात. जातोय दुसऱ्या डावाच्या दिशेने. 30 बॉल 113 धावांची गरज. 2 सलामीवीर फलंदाज करण मोरे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा ब्रँड म्हणून सध्या भारतभर ख्याती ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय विक्रांत. पहिला बॉल. अमितजी गोलतकर आणि त्याचप्रमाणे राजेंद्र सरांचं या ठिकाणी शुभागमन. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वतः दिग्गज क्रिकेटर आणि कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केल्यानंतर मात्र आपण यांना आणि त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. करण यांचा हा शॉट. व्हॉट अ शॉट. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. षटकार करण यांच्या बॅटमधून. 6 रन. धावा येणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. डबल ट्रबल. जेवढ्या धावा या षटकामध्ये होणार तेवढ्या धावा डबल होणार. कारण पहिल्या डावाचा विचार केला तर पहिल्या डावामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या. 40 धावा आल्या होत्या आणि तदनंतर मात्र आता करण यांच्या बॅटमधून हा षटकार येताना पाहायला मिळतोय. विक्रांत चव्हाण यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 हाताळत असताना मागील मॅचचा हिरो, मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला. ओ करण यांच्यासाठी पुढचा बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळेल 1. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 7. हो यावेळेला करण यांच्या बॅटमधून समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. बॉलच्या खाली आपण पाहतोय नागेश आणि त्यांच्याकडून पुन्हा एकदा चूक झाली आहे. मागील मॅच मध्ये देखील त्याच ठिकाणी झेल मात्र त्यांनी सोडला होता. याही मॅच मध्ये तेच चित्र पाहायला मिळते. झेल सुटतोय करण यांचा. रन झाले धाव फलकावरती आता 8. ओमकार. ओहो यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळालाय. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओ बिग हिट ओमकार यांच्या बॅटमधून. हा बॉल देखील आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार येताना पाहायला मिळतोय आणि आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर विक्रांत यांनी धावा खर्च केल्यात 12. म्हणजेच पॉवर प्लेचं षटक होतं. म्हणजेच तब्बल 24 धावा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 113 धावांची गरज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या डावामध्ये 40 धावा आल्या होत्या पहिल्या षटकात. विशाल कणोजी आले षटक क्रमांक 2. करण. विशाल कनोजिया षटक क्रमांक 2. रन झाले धाव फलकावरती आता 24.
113 धावांचा पाठलाग टीम ताई पॅकर्स. पहिला बॉल गोशांकित क्षेत्र जाताना पाहायला मिळतोय. रन मिळेल 1, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 25. चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते, कारण दोन्ही संघांकडे मोठमोठे स्टार कास्ट, मोठमोठे खेळाडू पाहायला मिळत आहेत आणि 25 धावा धाव फलकावरती झाल्यात. 113 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. लीग फॉर्मॅट आहे, म्हणजे इकडे तुम्ही हरलात तरी तुम्हाला संधी पुन्हा मिळणार आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने फटका सजवायचा होता, विक्रांत बॉलच्या खाली आणि अगदी सोपा झेल. विकेट येताना पाहायला मिळते पहिली. करण मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट. तर आमचे मित्र राहुल वाल्मिकी यांचा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. राहुल वाल्मिकी, संपूर्ण आयोजन समिती, सगळे खेळाडू यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. निहिल आलेत बॅटिंगसाठी आणि 1 धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 26. फुल टॉस बॉल, यावेळेला बिग हिट केलेत आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. ओमकार देसाई यांच्या बॅटमधून हा सिक्सर. यावेळेला पडल्यानंतर थोडंसं वळण बॉलने घेतलंय. वाईट बॉल आता पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावरती 33. चांगला बॉल पाहायला मिळाला. ऑन साइडला फटका खेळलेत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का पाहायचंय. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का. यस, दुसरी धाव पूर्ण केली आहे आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 35. दुसरं षटक प्रगती पथावर. 35 धावा धाव फलकावरती झालेत. 113 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॅटिंग करावी लागेल ओमकार देसाई आणि त्याचप्रमाणे निहिल, जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला काय बॉल हाताळलाय विशाल यांनी. डॉट बॉल येतोय. म्हणजे षटक क्रमांक आपण पाहिलं तर आता 2चा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 35. 18 बॉल मध्ये आता 78 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. विक्रांत, विक्रांतचा पहिला बॉल गुडघ्यावर बसून मारलाय षटकार निहिल यांनी. मोठा शॉट.
धावा झाल्या धाव फलकावरती 41. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळायचा होता. पडल्यानंतर थोडीशी चेंडूने उसळी घेतली आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. आता मात्र यावेळेला चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. त्याला फक्त दिशा दिली आहे नागेश वाडेकर. बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 42. विक्रांत बॉल सोडून दिलाय आणि वाईट बॉल आणि एक म्हणजेच अशा 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 44. यावेळेला पडल्यानंतर फिरलाय देखील. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावा झाल्या धाव फलकावरती 44. 113 धावांचा पाठलाग. 44 ऑन अ बोर्ड. तिसरं षटक प्रगती पथावर. जिंकण्यासाठी मात्र आणखीन 69 धावांची गरज आहे. यावेळेला फटका खेळले आहेत ओमकार देसाई यांच्या बॅट मधून. आणखीन एक मोठा फटका. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 6. धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 50. ऑन अ बोर्ड. आता जिंकण्यासाठी मात्र 63 धावा करायचे आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचं आहे आणि 1च धाव मिळणार आहे. म्हणजे धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 51. जिंकण्यासाठी 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये 62 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी टीम टाई पॅकर्स. अमेय लाड आलेत गोलंदाजीसाठी. अगदी कमी वयातच नावलौकिक झालेला हा गोलंदाज सध्या मात्र चर्चेचा विषय आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने देखील. वरळी बिर्डी परिसरातील गोलंदाज आणि तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय अमेय लाड. बारा बॉल आणि या 12 बॉल मध्ये 62 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समोर आपण पाहतोय ओमकार देसाई यांना. पहिला बॉल. काय बॉल हाताळलाय अमेय लाड. यासाठी ओळखले जातात हे खेळाडू. आणि पहिलाच बॉल काय फिरलाय पहा. डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळालाय. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 11 चेंडूंमध्ये 62 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल देखील फिरवलेला होता आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर आता गोशांकी क्षेत्रात जाताना पाहायला मिळेल. रन झाले धाव फलकावरती आता
52 अमय लाड पुन्हा एकदा फिरवलेला बॉल आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतोय. आणखीन एका धावेसाठी धावसंख्या जाऊन पोचली धाव फलकावरती 53. यावेळेला फिरल्यानंतर थोडीशी दिशा चुकली आहे. वाईड आणि +1 अशा 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या आता जाऊन पोचली आहे धाव फलकावरती 55 या आकड्यावर. फिरवलाय पुन्हा एकदा बॉलला. ऑन साइडला बॉल ट्रॅव्हल होतोय अलॉंग विथ द कार्पेट. डीप मधून फिल्डर श्रेयस कदम बॉल पर्यंत पोहोचत आहेत. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 56. यावेळेला स्ट्रोक खेळलेत. काय फटका सजवलाय नील यांनी. षटकार देतोय त्यांच्या बॅटमधून आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 62. काप्रदे मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री मयूरजी घोलप यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. मयूरजी घोलप आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि उपाध्यक्ष मयूरजी गुरव यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. 4 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 63. 6 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 50 धावांची गरज गोलंदाजीसाठी आपण पाहतोय श्रेयस कदम. श्रेयस पहिला बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. फटका खेळल्यात निहिल यांनी. पाहायचंय येतोय षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला निहिल यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बिग हिट खेळले आहेत. आणखीन एक बॉल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा षटकार नील यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. यावेळेला स्लोअर 1 बॉल पाहायला मिळाला. अजित आहेत आणि चला रियान पॅकर बिडेडी आपण व्यासपीठावर या टॉस साठी. 76 धावा धाव फलकावरती 76. यावेळेला निहिल मुजम्मिल होते त्या ठिकाणी. झेल पकडल्या विकेट येताना पाहायला मिळते. प्रथमेश सोनू आपण कुठे असाल तर या. विघ्नेश आलेत नवीन फलंदाज.
स्लोअर वन बॉल होता. पुन्हा एकदा बिग हिट. मुजम्मिल त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर सीमारेषा पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. शेवटचा बॉल आणि हा बॉल मात्र आपण पाहिलं तर हा सामना मात्र आपण पाहिलं तर जिंकलेला आहे टीम प्रिवान 11 या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचचा हिरो ठरलाय ज्या खेळाडूने 17 बॉल मध्ये 65 धावा ठोकल्यात. संपूर्ण स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी आणि पहिला नायनर ज्या खेळाडूने